मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आता आपण आहोत श्री क्षेत्र आळंदीमध्ये आणि आपण आता पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान काहीच वेळात होणार आहे आणि तत्पूर्वी या पालखीची जी तयारी आहे ती जोरदार चालल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी विविध फुलांचे हार जे आहेत ते हारांनी पालखी सजवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। गुलाबाची फुले असतील तसेच तुळशीच्या माळा देखील असतील, तुळशीच्या पालांनी देखील ही पालखी सजवलेली आहे। एकूणच यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत, ज्याची ओढ सर्वच वारकरी संप्रदायाला लागलेली असते, सर्वच वारकऱ्यांना लागलेली असते। याच पालखीची सजावट जी आहे ती आता चालू आहे। याच पालखीचे जे सेवेकरी आहेत, पालखीसाठी हार बनवणारे जे सेवेकरी आहेत, त्यांच्या आपण भावना काय आहेत आपण पाहूयात। काका काय सांगाल, तुम्ही हार बनवता दरवर्षी पालखीसाठी तुम्ही सेवा करताय, काय भावना आहे? आमची इच्छा असते ताई, म्हणून येतो आम्ही, सहखुशीने येतो आणि आम्ही आज 20 वर्षाच्या वर झालं आम्हाला येतो आम्ही। आम्हाला असा याच्यात आनंद मिळतो एक प्रकारचा। आणि आमच्या अनिल मित्र आहेत फासाटे, त्यांच्या याने आम्हाला हा योग येतोय। हे आमचे संपत वाघोले म्हणून आहेत, आम्ही दोघंही दरवर्षी येतो मुंबईवरनं। कोणत्या प्रकारचे तुम्ही हार बनवता? हार सांगाल तसे बनवतो ताई, कुठलाही प्रकार सांगा। हारामध्ये मी एक्सपर्ट आहे आणि मी स्वतः इन्कम टॅक्सला जॉबला आहे ताई। आता मला रिटायर होऊन 2 वर्ष झाली। हे बघा एक असे कुठल्याही प्रकारचे बनवतो, पालखी सजवतो आम्ही परत। आता ही सगळे माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाची सेवा करताना जो आनंद होतो त्याच्यामध्ये जे मनाला समाधान मिळतं ते कशामध्ये पण नाही आहे। बनवलेला हार ही फुलांची जाळी आहे, माऊलींच्या आपण पादुकांखाली असते ही जाळी। माऊलींच्या पादुकांखाली ही जाळी आपण ठेवतो। एक 3-4 वर्ष झाले आमचे मित्र आहेत अनिल फसाटे, त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे मुंबईवरून माऊलींच्या पादुकांसाठी जाळी आम्ही आणतो। आणि रामकृष्ण हरी। एकूणच आपण पाहिलं की मोगऱ्याच्या फुलांपासून असेल तसेच गुलाबाच्या फुलांपासून जे आहे ती जाळी बनवलेली आहे, हार बनवलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। स्नेहल लिंगरे, महाटॉक न्यूज।